कोणाच्या हाताला घाम येतो ना त्याच्यामुळे ओके, आता पहिले दाखवून देते मी, मग बोलू. कारण की त्याला पण ग्लू आहे, तर तुमची निडल द्यायची, तिथे एक ग्लू लागला आणि मध्ये परत वेळ जाईल. 24 नंबरची निडल घ्या किंवा ही वाली निडल घेऊ शकता, कुठली पण घेऊ शकता. तर इथून दोरावरती काढायचा, काढला की आपल्याला एक चेन स्टिच घ्यायची. येस, एक चेन स्टिच कंपल्सरी. तर त्याच्यानंतर सिक्वेन्स घ्यायची, वरच्या बाजूने सोडून द्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर एक शुगर बीड्स घ्यायची आणि ती सोडायची. अशी बघितली असेल ना तुम्ही. त्याच्यानंतर शुगर बीड्स बाजूला सरकवायचा आणि सिक्वेन्सच्या मधल्या बाजूला आपल्याला निडल खाली टाकायची आणि तो थ्रेड वरती काढायचा. मॅडम थोडस झूम करा ना. नेमकं लाईट गेली ना तर कॅमेरा असतो ना आपला, आज कॅमेरा नाही, मोबाईल मध्ये झूम नाही करता येते ते, त्यामुळे थोडं जवळून घेतो. कोण घेत असं? नाही, एवढं बस, एवढं बस. ते हे मागं जाऊ द्या सगळं. असं तुम्हाला दिसतंय का? तुम्हाला दिसतंय ना? नाही तर थोडस उठून घ्या. कुठे गेली आपली बुट्टी? इकडे. हा, बुट्टीवर जरा याच्या ते दोरा दिसत नाही. हा, हे बाई दिसला दिसला दिसला. इकडनं का? हा, इकडनं हा. ओके, थ्रेड मी परत दाखवते. हा थ्रेड वरती काढला की हा थ्रेड काय करायचा, फक्त त्याच्यावरती असा गुंडाळून घ्यायचा. हा, आपण एक मणीची बुट्टी घेतली ना काल तशी, सेम तशी ह्याला रॅप करायचं असं. ओके, तर परत दाखवते, थोडं जवळून घेते यातून. हा, ओके, थ्रेड काढला, परत चेन स्टिच घेत. ओके, काढलं, त्याच्यामध्ये आपल्याला एक सिक्वेन्स टाकायची, एक टिकली टाकायची. त्याच्यानंतरला एक शुगर बीट घ्यायचं, तो शुगर बीट्स टाकायचं. टाकला या त्याला गाठण कशी बांधायची, तर आपल्याला काय करायचं, शुगर बीट्स बाजूला करायचा आणि जी सिक्वेन्स आहे ना टिकली ना, टिकलीच्या मध्ये परत निडल खाली टाकायची आणि त्याच्यामधून नवीन दोरा वरती काढायचा. तो काढला की मग आपण आधीची साखळी त्याच्यामधून तो दोरा वरती काढला की ती काय होईल, साखळी तयार होईल. ठीक आहे, साखळी तयार झाल्यानंतर आता हा दोरा आहे, त्याला गाठण कशी बांधायची, सिंपल आपल्याला हा थ्रेड काय करायचा, याच्यावरून असा रॅप करायचा. ओके, त्याच्यानंतर परत काढते, त्याच्या समोर काढते एक्झॅक्ट. काढलं, थ्रेड वरती काढून काय घेतलं, एक चेन स्टिच. त्याच्यामध्ये वरच्या बाजूला सिक्वेन्स सोडून द्यायची. परत आपल्याला एक शुगर बीट्स घ्यायची आहे, शुगर बीट सोडून द्यायची. ठीक आहे, परत आता काय करेल, शुगर बीट बाजूला सरकून घेईल आणि सिक्वेन्स मध्ये परत थ्रेड टाकून देईल आणि वरच्या बाजूला काढेल. काढला की याला काय करायचंय, परत असं चैनीला थोडस मोठं करून घ्या वाटलं तर, आणि नंतरला ही साखळी जी आहे त्या मणीच्या वरच्या बाजूला टाकायची, ती गाठण बस. आपण आधी सेकंड बुट्टी शिकलो ना आपण काल, त्याला मणीला कसं वरच्या बाजूने आपण दोरा कसा गुंडाळला होता, सेम तस. परत काढते,
परत टकला, मणी घेतला, सोडला, मणी बाजूला करायचा, हा दोरा फक्त मणीच्या वरच्या बाजूने गुंडाळू. ओके, अशी एक पाहिली असेल ना बुट्टी सिक्वेन्सची. आज लाईट नसल्यामुळे असं वाटतं की शनिवारच येते. शनिवारच लाईट जाते आपल्याकडे. हो, तशी जात नाही. तुमच्या आली का ताई लाईट? मग का नाही अजून? अच्छा. अरे. हा का? कुठल्या पुलाजवळ? बापू पुलापासून मध्ये राहते. अच्छा. त्यात अजून एवढी प्रॅक्टिस नाही ना गाडी चालवायची. हा. मला पाऊण तास लागतोय. हा, नाही आता सध्या रस्ते पण खराब आहेत. हो. काय करतात? अरे मागचे जे असतात ना ते नुसते वेड्यात काढतात. मुलं फोर व्हीलर वाले पण एकदम पटकन आपल्याला असं माझं अजून सुद्धा असंच होतं. सपोज आता ट्रॅफिक जाम झाले, सिग्नल फोर व्हीलरला, तर काय होतं दुसऱ्यावरनं फर्स्टला जा गेट टाकतानाच अडकते मी थोडीशी, तोपर्यंत लगेच बंद पडते. हा, आणि मागची दुनियाभरचे हॉर्न वाजवतात, मी लक्षच नाही देत. मी तेच करते आता 2 दिवसापासून. वाजवा, मी माझा रस्ता सोडत नाही. मी लक्षच नाही देत. वाजवा, जेव्हा माझी गाडी स्टार्ट होईल तेव्हा होईल. सिग्नलवर पण म्हणजे एकच गाडी पुढे जाताना मागच्या आपल्या थोडं अंतर पडलं तर लगेच. आणि नाशिकचं ट्रॅफिक पण आहे ना सेम बॉम्बे सारखं झालं बरं का आता. पहिले नव्हतं एवढं ट्रॅफिक आणि एवढी बापरे भयानक. रस्ते खोदून ठेवले, ट्रॅफिक पोलीस चिडचिडच करते डायरेक्ट. सेम माझी लेक पण आता आल्यावर कॉलेजला आहे ना दोघी पण. हा बरोबर. आणि पुढच्या कॉलेजला ही मागच्या कॉलेजला सिम्पटम्स पण सेम आहे तिच्या तुमच्या लेकीचे. आल्यावर पहिली भूक लागते आम्हाला. आल्यावर ताट पाहिजे असतं. आज गेले नसते, पाऊस होता ना, म्हणजे मी पोली बोर्ड घेऊन जाऊन जात नाही आज. लोला करून नाही. ठीक आहे, असं करायचंय ना. येस, हे बघा समोरून असे दिसते. कराय आणि धागा तोडायचा नाही. धागा नाही, धागा जर तोडायचा असला ना, टाकले ना, पकडा. हा सांगते. सपोज आता इथे आपलं काय झालंय, बुट्टी कंप्लीट झालीये. जवळून घ्या. बुट्टी कंप्लीट झालीये. हा, मग आता दोरा तोडायचा कसा? मग त्याच्यासाठी कुठून तरी सेंटरला दोरा वरती काढा. काढला की याला परत दुसरा दोरा वरती काढा आणि जशी आपण नेहमी गाठण मारतो ना, सेम तशीच गाठण मारायची. ठीक आहे, निघून येतो. केलं तरी निघून येतो सरळ. 423 नंबर 432 नंबरचा सरळ थ्रेड घेऊन या मग. हा, त्याच्यामध्ये बघा बुट्ट्यांच्या मध्ये एक अशी बुट्टी आहे ती दाखवते तुम्हाला.
सुरुवातीला एक चेन स्टिच घ्यायची, घेतले. त्याच्यानंतरला काय बघून घे वाटलं तर फक्त नजर. या पुढे थोडं स्टँड मागं दिसतंय तुला? वरती जायचंय, चेन स्टिच एक मोठी, त्याच्यानंतर छोटी चेन स्टिच. ओके डन. आता त्याच्यानंतर दिसत नाहीये, इकडनं या ना, या ना इकडनं. दिसतंय ना? तुम्हाला दिसेल का आता? नाही तर मग इकडे येऊन जा एकाने. दिसतंय ना? हा हा मोबाईल वर दिसतंय. ठीक आहे, वरती आलं, एक मोठी चेन आणि मग एक छोटी चेन. मग आता एक काय करेल मी, एक सिक्वेन्स घेईल, आधी एक सिक्वेन्स टाकेल. त्याच्यानंतर मला एक शुगर बीट्स पाहिजे, म्हणून मग मी एक शुगर बीट्स टाकेल. टाकलं, थ्रेड थोडा मोठा करते. त्याच्यानंतरला आता आपल्याला ड्रॉप शेपचा मणी पाहिजे, तर उलट्या बाजूने सुई टाकायची आहे, निमुळती बाजी पुढे आली पाहिजे. अशा प्रकारे निडल मध्ये आपल्याला मणी टाकायचा आहे. टाकला की आता खालच्या बाजूला येईल आणि खाली या ठिकाणी मी काय घेईल, चेन स्टिच घेईल. एक आधी आपली एक चेन स्टिच आणि त्याच्यानंतर एक छोटी परत पुढच्या बाजूला घ्यायची, जेणेकरून तो थ्रेड त्या ठिकाणी लॉक होतो. ठीक आहे. परत आता मला राईटला जायचंय, गेले. इथे पण मी एक चेन स्टिच घेतली, त्याच्यानंतर परत एक छोटी चेन स्टिच घेतली. देन सेम मेथड, परत या ठिकाणी टिकली घेईल, टाकली. त्याच्यानंतर एक शुगर बीड्स घेईल, शुगर बीड्स टाकलं. त्याच्यानंतर उलट्या बाजूने आपल्याला ड्रॉप शेप मणी घ्यायचा आहे, उलट्या बाजूने टाकायचा निडल मध्ये, तो पण वरच्या बाजूने टाकून द्यायचा असं. ओके, टाकलं की या ठिकाणी परत चेन स्टिच, परत पुढच्या बाजूला एक छोटी चेन स्टिच. डन. आता ही इकडनं आली की नाही, मग मला आता याला लागूनच दुसरी पण घ्यायची. मग इथे परत मी आता लेफ्टला जाईल, परत एक मोठी साखळी, परत एक छोटी साखळी, दोरा निघाला. मोठी साखळी मग एक छोटी साखळी, टाकलं की त्याच्यानंतर परत सिक्वेन्स घ्यायची, त्याच्यानंतर परत शुगर बीड्स घ्यायचं, त्याच्यानंतर परत ड्रॉप शेपचा मणी घ्यायचा. आणि आता बरोबर मला त्याच्या समोरच पाहिजे, ह्या मणीच्या एक्झॅक्ट समोरच दुसरा मणी पण आला पाहिजे. मग काय करायचं, हा जो थ्रेड आहे ना, हा थ्रेड काय करणार मी, या ठिकाणी हा जो दोरा दिसतोय ना, याच ठिकाणी मी टाकेल आता निडल वरच्या बाजूने खाली, म्हणजे माझा मणी एक्झॅक्ट समोरासमोर येईल. हे बघा आला. परत छोटी साखळी त्याच्या खालच्या बाजूला. डन. याला परत तुम्हाला एंड नॉट द्यायची. एंड नॉट साठी दोरा वरती काढला, एंड नॉट घेतला. डन. या मणीच्या खाली आपल्याला सिक्वेन्स आले पाहिजे. ठीक आहे, सिक्वेन्स मध्ये अजून एक येते बुट्टी, ती पण दाखवून देते, तुम्ही बाकीच्यांनी करायला घ्या. सुरुवातीला या शुगर ठिकाणी बीट सिक्वेन्स प्रत्येकाला चेन स्टिच घालायचे की सोबत घ्यायचं? इतकेच दाखवलं ना. इथून हे बघा, साखळी काढायची आहे, मोठी साखळी आणि परत छोटी साखळी. थांबा परत दाखवते इथे, चला. हे बघा, इथे मोठी साखळी घेतली, परत छोटी साखळी घेतली. आलं लक्षात? हो, ते आलं लक्षात, पण सिक्वेन्स शुगर बीट हे पा सिक्वेन्स टाकली, त्याच्यानंतर शुगर बीट्स टाकलं, ओके, हेच त्याच्यानंतर बघायचं होतं मला. शेपचा मणी टाकायचा आहे. ओके ओके, चालेल, समजलं. हे बघा, तिघं एकसाथ टाकायचं आणि मग परत खालच्या बाजूला नेहमीसारखं साखळी. येस येस, ओके. या ठिकाणी परत मी
अजून एक बुट्टी दाखवते, त्या बुट्टींमध्येच एक बुट्टी, ठीक आहे. वरच्या बाजूने सिक्वेन्स टाकला, जी आपण आधी शिकलो ती. त्याच्यानंतर वरच्या बाजूने मणी टाकायचा. याला परत खालच्या बाजूने धागा वरती काढायचा. आणि दुसऱ्या याच्यावरती याला रॅप करायचं. त्याच्या बाजूला थ्रेड वरती काढेल. परत एक छोटीशी चेन स्टिच घेईल. त्याच्यानंतर परत एक सिक्वेन्स घेईल. जशी आपण सिक्वेन्सची एक लाईन क्रिएट केली होती ना, सेम तशीच करायची. आता इथे टाकली, साखळी काढली, परत दुसरी घेईल. सिक्वेन्स आहे तिथले थोडीशी असं एक एक सिक्वेन्स टाकत साखळी टाकायची. आपण सिक्वेन्सची स्ट्रेट लाईन केली होती ना, सेम तीच लाईन आहे. हा, झालंय ग वैशू. वेळ लागेल एक 5 वाजेपर्यंत क्लास आहे. हा हा, तुमचं काय काम असेल ते करून घ्या. हा, झालेलं आहे, झालेलं आहे. तुम्ही लोक गेल्या किती वाजेपर्यंत असतात तुम्ही? 9, 9:30. सकाळी 8:30 येतात तेव्हा? इकडनं गेला स्वयंपाक. हो, शेजारची नाही येणार. तिला विचारून पाहिलं मी. अहो, आमची तर बाई नाही भेटत. आमच्या इथं बाई नाही भेटत. नाही ना, केवल पार्कला. केवल पार्क आंबडकडे जाताना. आंबडकडे जाताना आमच्या इथे ना बाईच भेटत नाही. मोठा प्रॉब्लेम तो आहे. तुम्ही सगळं करताय. नाही नाही, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. सगळे मला तोच विचारतात, तुम्ही कधी करता. घरी म्हणजे निघायच्या वेळेपर्यंत कसं नाही, तेव्हा घरी जाऊन तुम्ही घरी गेला पहिले चहा ठेव, पोरं चहा ठेव, काय करते स्वयंपाक. आता तर लवकर करून हा का? जेवा बाबा. हा का? नशीब लवकर येता का? हा, 9:30ला. 9:30 पावणे 10 पर्यंत येऊन जाते. कधी कधी 9ला येते, काम असले का. तुमची मुलगी हा, थोडंफार करते. स्वयंपाक पाणी नाही, झाड झोडला वगैरे. हो, पण तेच खूप होतं, हा, नाही का? थोडे काम झाड मारते ती, मम्मी फरची पुसून काढते, भांडी धुतलेले रॅकला लावून देते. एक काय करते आणि एकच आहे मला. एकच आहे का? एकच आहे. मला वाटलं मुली म्हटलं तर त्या दिवशी म्हटलं मुली काही कामाच्या ना, असं म्हणायचं होतं मला. आता इथे शेवटची सिक्वेन्स आली की नाही, आता ही शेवटची सिक्वेन्स कुठे करेल मी ऍड. आता मला एंड नोट घ्यायचंय. इथपर्यंत काय केलं, आपल्या सिक्वेन्सची लाईन लावत आली मी. इथे ही जी आधीची सगळ्यात पहिली टिकली ना, त्याच्यात टाकेल आता हा दोरा. हा, म्हणजे ते त्याला मॅच होऊन जाईल. काढला वरती दोरा. आता याला आपण एंड नोट देणार, तिथेच द्यायची. त्याच्यातूनच परत दोरा वरती काढायचा. येस, लवकर हा नाही येत. हा कॉटनचा. आपण बारीक आहे ना. ठीक आहे, बघू आपला किती येतो. करा आता. हे पण करा, हे पण करा. काय झालं.